मिरचीवर आम्ही आलो, मग डाळिंबावर आलो, आता ड्रॅगन फ्रूट घेतोय, आता खजूरकडे आम्ही वळतोय, आंबा शेती आम्ही केली. तर वेगवेगळे प्रयोग जो शेतकरी करतो त्याची जमीनही चांगली राहते आणि त्याचं डोकंही चांगलं राहतं. पण एक माइंडसेट माणसाचा होऊन गेला, घोड्याला कसं झापड बांधली ते बस चालला पुढं, तर शेतकरी हा अष्टावधानी झाला पाहिजे. आणि मला असं वाटतं इथे आलेले सगळे शेतकरी अष्टावधानी, जगात काय चाललं आणि मी काय केलं पाहिजे, कशाची मागणी आहे आणि मी काय पिकवलं पाहिजे हे कळणारे शेतकरी आपल्या या ठिकाणी आले. तर माझी आपल्याला अशी विनंती आहे की आपण थोडासा आपला परिचय द्यावा. म्हणजे आपण शेतीमध्ये काय करतो, काय काय प्रयोग याच्या आधी केले, 10 वर्ष आधी, 15 वर्ष आधी, काही नसतात प्रयोग, सगळेच प्रयोग यशस्वी होतात असे काही. तर मला असं वाटतं आपला एकदा परिचय अगदी थोडक्यात झाला म्हणजे सगळ्यांना एकूण हू आर वी, आपण कोण आहोत सगळे. तर एकेका शेतकऱ्यांकडे माहीत द्यावं. जे शेतकरी नसतील त्यांनी माहीत नाही घेता पुढे तो ट्रान्सफर करावा. आणि जर आपण चेंज करत आलो, पॅटर्न चेंज करत आलो, आता एक थोडंसं वेगळ्या याच्यामध्ये सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल असं बिझनेस फॉर्मॅट जर आपण चेंज करत गेलो तरच तो बिझनेस टिकत असतो. उदाहरणार्थ येवले अमृततुल्य बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. येवले अमृततुल्य हे टपरीवरती चहा विकायचे पहिले, त्यांनी फक्त फॉर्मॅट चेंज केला. फक्त त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स म्हणजे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे आहे, क्लीनलीनेस आहे, स्वच्छता वगैरे हे फक्त त्यांनी चेंज केलं. चहा तोच आहे, मसाला थोडा ॲड केला. जसं आपण सोयाबीनच्या ऐवजी जर सगळे दुसरे घेऊ शकतो का, किंवा अजून मेडिसिन प्लॅन्ट घेऊ शकतो का, आणि अजून काही वेगळं करू शकतो का, हे मार्गदर्शन आम्ही सगळं करणार आहे. तुम्ही सगळे तयार आहात, तुम्ही सगळे करण्यासाठी इच्छुक आहात, तुमची मानसिकता करण्यासाठी आहे म्हणून तुम्ही इथे आलेला आहात. तुम्हाला मार्गदर्शन करणे, त्या संदर्भात उपलब्ध असणाऱ्या योजना येण्यासाठी त्या सांगणे, कृषी विभागाला मंत्रालयामार्फत काही मदत लागेल भाऊच्या माध्यमातून तीही सुद्धा पुढे नेणे, की तुम्हाला ही इज ऑफ याच्यात काही अडचण यायला नको असं या पद्धतीने आपल्याला पुढे काम करायचं. विनंती करतो की एका मिनिटात आपण काय नवीन करा, सोयाबीन, तूर, उडीद, मूग हे न घेता दुसरं काय पिकवता हे शॉर्टमध्ये सांगा आणि किती क्वांटिटीमध्ये तुमच्याकडे आहे. नंतर मग आपण जे आपल्याकडून खरीददार आहेत त्यांची काय डिमांड आहे ते पण करूयात. फायनल होत असेल तर उद्या आयुष मंत्रालयाने त्याची तयारी केलेली आहे. हा ट्रायपार्टाईट MOU करण्याचा विचार आहे. जर तुम्ही बायर आणि गव्हर्नमेंट रेडी असेल, मंत्री महोदयाच्या हस्ते तो MOU होणार आहे. तर आपण असं नियोजन केलेलं आहे. आता बघू कसं काय पुढे होईल. तर मी सर्वांना विनंती करतो की शॉर्टमध्ये की आपण सध्या आता काय करताय ट्रॅडिशनल फार्मिंगच्या व्यतिरिक्त, तर तसं फक्त एका काही ट्रॅडिशनलही करत असतील तर ते सगळ्यांनी हरकत नाही. आणि सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. माझं नाव विष्णू एकनाथ पाठे, मी राहणार धाडी तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. गेल्या 23-24 वर्षापासून मी सफेद मुसळीची शेती करतो आणि सफेद मुसळीच्या शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करून उत्पादन वाढ कशी होईल याच्याकडे सतत लक्ष देतो. सोबतच माझी हळदीची सुद्धा शेती असते. हळद सुद्धा मी 22-23 वर्षापासून लागवड करतो इतर पिकांसोबत. सफेद मुसळीमध्ये माझं प्रामुख्यानं जास्त काम आहे आणि आज रोजी माझ्याकडे सफेद मुसळीचं बेणं मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे विक्रीसाठी.